या मॅच मध्ये पाहिलं तर सागर स्पोर्ट शंभूनगर विरोधात ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाटा. सागर स्पोर्ट शंभूनगर टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाटा टीमला इन्व्हाइट केले. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय विकी आणि सचिन ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅकवर संकेत पहिले षटक हाताळण्याकरिता. स्ट्राईक एंडवर विकी सज्ज होतोय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहणार आहोत. सुरुवात होत आहे पहिल्या डाबाला. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 मध्ये आपलं सरचं स्वागत. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचला इथून मात्र सुरुवात होते. मॅचचा पहिला बॉल यावेळेस बॅटची एज आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवले गेले आणि पहिल्याच बॉलवर जाळ्यात अडकवला गेला विकी या बॅटरला. पहिला धक्का. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली गेली. पहिला बार लाख मोलाचा आणि पहिली विकेट खूप महत्वाची गोलंदाजा करिता आणि ती मिळवली गेली पहिल्याच बॉलवर. विकी या खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आलंय. न्यू बॅटर आपण पाहतोय राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि गोलंदाज पाहिला तर संकेत तिथून मात्र आत्मविश्वास वाढला असेल, दुणावला असेल ह्या गोलंदाजाचा. या षटकातील दुसरा चेंडू यावेळेस ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. एक सिंगल धाव इथं मात्र फलकावर जोडली जाईल. पहिली धाव आणि स्वतःचं खातं इथं मात्र खुलं केलंय. बॅटर राहुलला आपण पाहिलं. एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आपल्याला 1 पाहायला मिळते. 1 वर 1 अशी परिस्थिती. गोलंदाज तयार. संकेतचा पुढील चेंडू यावेळी चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. सरळ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार 6. धन्यवाद. 6च्या वरतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 7 अंकावर. सचिनच्या बॅट मधून येणारा हा षटकार म्हणून पाहिला. मागील मॅचचा हिरो आता मात्र या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं पाहिलं तर षटकार केल्यानंतर आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये चेंडू हाताळला गेलाय. गोल्डनवर चेंडू पिच झाला आणि निर्धावानं या चेंडूची समाप्ती केली गेली. गोलंदाज संकेत पुण्याच एकदा सचिनच्या विरोधामध्ये. यावेळेस पुण्याच एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता मात्र निर्धावानं या चेंडूची सुद्धा समाप्ती केली गेली. 7 अंकावर धावफलक आहे. तिसऱ्या चेंडूवर जरूर मोठा फटका आला. त्यानंतर मात्र पुढील 2 चेंडू निर्धाव राहिलेत. एकूण चेंडूची हाताळणी झाली 5. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धावानं या चेंडूची समाप्ती केली गेली
आणि पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. आपण पाहतोय या स्पर्धेचे प्रणेते A1 जोडीचे शिल्पकार सतीशदादा जाधव यांचं शुभागमन. आपलं सरचं स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा पलकावर पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद झालाय. त्या षटकामध्ये पाहिलं तर सचिनच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला. त्यानंतर मात्र पुढील 3 चेंडू निर्धावन हाताळले गेलेत, डिलिव्हर केले गेलेत संकेतच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकाची समाप्ती आपण होत असताना पाहिली. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसऱ्या षटकाकरिता विशालला आणलं गेलंय. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय राहुल सज्ज होताना स्ट्राईकिंगला विशालच्या विरोधामध्ये. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. या षटकामध्ये अल्लेख उंचावला जाईल की मात्र गोलंदाज विशाल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करेल. यावेळेस पहिला चेंडू, यावेळेस चुकी घडली आहे. चेंडू थांबणार नाही. विकेटच्या मागे सरळ निघून चालला लॉस्ट ऑफ रिजन मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा होतोय बीमरचा. मिळतात या 5 धावा. संधी असेल, मुभा असेल या बॅटरला मोठा फटका खेळण्याकरिता. यावेळेस पुण्याच्या एकदा लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू डायरेक्ट हिट झालाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. प्रयत्न होता, त्यानंतर मात्र दुसरी धाव इथे कंप्लीट करत असताना आणि पंचाचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. म्हणजे या चेंडूवर सुद्धा 3 धावा आल्यात. म्हणजे आतापर्यंत एकही चेंडू हाताला गेला नाहीये आणि त्यामध्ये 8 धावांचं भुगतान करावं लागलंय. पंधरा धावा पलकावर आहेत. अतिरिक्त भरणार राहिलाय आतापर्यंत. यावेळेस फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा बिग हिट 6. कासपाडा बॉईज सावे टीम आपला प्रतिनिधी अथवा कॅप्टन आयोजकांनी संपर्क साधा. 6 धावेने धावफलक 21-21. या षटकामध्ये खूप साऱ्या धाबा गेलेत. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. यावेळेस फुलटॉस, पुण्याच्या एकदा फुलटॉस पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये. यावेळेस मात्र झेल पकडला गेलाय. सफलता मिळते गोलंदाज विशालला. फुल टॉस होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि स्वेअरली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चांगलं झेल कंप्लीट केला गेला. विकेटचं पतन होत असताना आपण पाहिलं. दुसरा गडी बाद झालाय 21 या अंकावर. या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि पहिल्या 2 चेंडूवर पाहिलं तर भरपूर साऱ्या धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये हाताळल्या गेल्या होत्या. यावेळेस फाईन क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार.
यावेळेस पुण्याच्या एकदा बीमर हाताला गेलाय आणि चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. दुसरा भीमर हाताला गेलाय आणि तो मात्र ह्या गोलंदाजाला ह्या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. धावसंख्या पाहिली तर 30 या अंकावर जाऊन पोहोचले गेले आणि या षटकातले फक्त 3च चेंडू टाकून झालेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आपण राहुल आणला गेलाय गोलंदाजी ट्रॅकवर बदली गोलंदाज म्हणून. तर मात्र या षटकात 3 चेंडू कंप्लीट करावे लागतील या गोलंदाजाला. वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी झाली आहे पण दुसऱ्या षटकामध्ये स्पेअर मारा पाहायला मिळाला. प्लेटचा फायदा यावेळेस चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चेलच्या स्वरूपात तो मात्र फलंदाज बाद झाला नसता. रनच्या स्वरूपात फक्त फलंदाज बाद होऊ शकतोय. 4 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावर धावफलक. गोलंदाज राहुल यावेळेस चांगला चेंडू निर्धावन या चेंडूची समाप्ती झाली. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकामध्ये आणि धावफलकावर 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या चांगली गोलंदाजी झाली होती. दुसऱ्या षटकात आतापर्यंत 27 धावा. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय चेंडूला पाठवला गेलाय सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा धमाका सिक्सर. टीमची टोटल पाहिली तर 40 या अंकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाटा टीम सन्माननीय चंद्रकांतजी पवार आपलं सुद्धा सरचं स्वागत. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. तसेच कवाड गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ जी मंडळी मैदानाच्या भेटीला आली असतील त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सरचं स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. चांगला चेंडू हाताला गेलाय. लेजंड क्रिकेटर महेंद्र तातले यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सरचं स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत. महेंद्रजी तातलेंना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं सरचं स्वागत. धावफलकावर धाबा 40 आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये परंतु त्या अगोदर पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली राहिली नाहीये या सत्रामध्ये. पाहिलं तर
यावेळेस गती कमी केली गेली होती. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्या टोक्यावरून चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय षटकार 6. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावा 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 46-46. त्यावेळेस गती कमी केली गेली होती, परंतु लाईन ओळखली होती बॅटर सचिनने आणि चेंडूला पाठवलं गेलं होतं सीमारेषेच्या बाहेर 6 धाबेकरिता. यावेळेस अलॉन द कार्पेट ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये यावेळेस चुकी घडली. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. हा येतोय 1-2 कपोर. दादाची यदाच न्याय 4 धाबेने धावफलक 50 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेलाय. फलकावर अर्धशतक लागलं गेलंय टीम ब्रदर्स ग्रुप विश्वावर्धन टीमचं. यावेळेस शरीराचा भेद घेणारा हलक्या मनाने जरूर अपील केली गेली होती. लेगबेटच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं 51 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. मोठी धावसंख्या उभारली गेली. सकाळच्या सत्रापासून आपण विचार केला तर पहिल्या 2 सामन्यामध्ये पाहिलं तर लो स्कोरिंग सामने राहिले, परंतु या मॅचमध्ये चांगली बॅटिंग राहिली आहे. ब्रदर्स ग्रुप विश्ववर्धी पाटा टीम, त्यामध्ये सचिन चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळेस डाबेस्टीचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेर आहे अशी उद्घोषणा केली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 52 या आकड्यावर धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. 4 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या ओव्हरमधील. यावेळेस गती कमी केली. ऑन साइडला फेवर केले गेले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र इनफिल्डचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक 54 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेलाय. चांगली फलंदाजी राहिली या पहिल्या डावामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 7च धावा आल्या. त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पार्टनरशिप चांगली बिल्ड केली गेली. ह्यावेळेस ऑन साइडला फेवर करत होता एस्टनच्या वरून जाणार हा चेंडू निर्धावाच्या स्वरूपात राहिला आणि इथून मात्र तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे 54. 2 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टॉस हारल्यानंतर ब्रदर्स ग्रुप विश्ववर्धी पाटा टीम पहिल्या डाबातील अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये सागर स्पोर्ट्स शंभूनगर टीम कमबॅक करेल की मात्र ज्या पद्धतीने आतापर्यंत धावा फलकावर पाहायला मिळतात त्या मात्र पुढे 60-65 पेक्षा पुढे नेण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतील, ते पाहण्यासारखं असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अंतिम षटकाकरिता रोहित या गोलंदाजाला आणले गेले. स्ट्रायकिंगला पण बॅटर पाहतो सचिन. यावेळेस 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि सरळ चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा खणखणीत चौकार.
अतिश आणि सचिनची चांगली भागीदारी राहिली. यावेळेस फुल टॉसला मात्र पाठवला गेलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. हा येतोय धमाका सिक्सर 6. तर आपण पाहू शकताय टीव्ही स्क्रीनवर ज्या पद्धतीनं हा प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना जादू धावसंख्या 69 ह्यावेळेस ऑन साईडला मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगलनं धावपळक पाहायला मिळतोय 70 या अंकावर. सत्तर धावा पलकावर लागल्या गेलेत. डावातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज रोहित मोठा उच्चांक गाठला गेलाय. 70 धावा ह्यावेळेस समोर ठेवला होता. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली गेली. शेवट चेंडूवर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाले आणि पहिल्या डावाचा इथून मात्र खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना ब्रदर्स ग्रुप विश्वभारती पाटा टीमने बनवल्या 71 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल सागर स्पोर्ट्स शंभूनगर टीमला. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. सलामीवर सचिनने चांगला डाव सजवला गेला आणि त्या डावामध्ये पाहिलं तर 25 धावांची केली राहिली. च्या पद्धतीने पाहिलं तर साथ दिली अतिशच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि त्याच्या जोरावर पाहिलं तर 70 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा प्रेक्षक ह्या मॅचचा आनंद घेत असताना आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. प्रेक्षक म्हटला तर क्रिकेटचा दुवा, प्रेक्षक नाही तर क्रिकेटला काय मजा. आणि हा प्रेक्षक ह्या मॅचचा आनंद मनसोक्त गोळा खात असताना आणि गोळा खात असताना आपण त्याला टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. जादू तर पहिल्या डावामध्ये 70 धावा 71चं चेस कशा पद्धतीने राहील ते ऐकवण्याकरिता आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. गणेश पांडव सर जोडले जातील दुसऱ्या डावामध्ये. आपण ऐकत राहा पाहत राहा कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026चा हा महासंग्राम. धन्यवाद. हॅलो. तर नक्कीच आपण पाहतोय आणि ऐकतोय की खऱ्या अर्थानं कृष्णा 11 कबाड अजी क्रिकेटचा महातारा आणि पाहू शकाल आपल्या मुख्यच व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय कबाड ते अंबाडे असंख्य अध्यक्ष संतोषजी ग्रुप साहेब पाहू शकाल. त्यानंतर एवन जोडीच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं 3 दिवसांमध्ये तुम्ही रणसंग्राम पाहतात. ती नक्कीच एवन जोडी कुणाजी लसने आणि त्यासोबत सतीश जाधव या सर्वांच्या मान्यवरांच्या सहानुभूती आपण जाऊया. तर मॅचच्या दिशेनं एका साईडने एक हाय स्कोरिंग मॅच आजच्या दिवसातील पाहायला मिळाली. फायटिंग नक्कीच पाहायला मिळेल का निश्चित आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. एका साईडनं सागर स्पोर्ट्स शंभूनगर तर एका साईडला पाहायला मिळते टीम ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा. टेस्ट करायचे इथे मध्ये 24 बॉल्स अँड 71 रन इन द कार्ड आता इन द मॅच. दुसऱ्या एडिंग मध्ये पाहतोय निसर्गाच्या सानिध्यामध्ये भिवंडी तालुक्याच्या त्रिकोणामध्ये आणि 2 जिल्ह्यांना जॉईन करणारे हे हायवे तुम्ही पाहतात. या सर्वांची मात्र इतिहासाची सहानुभूती देत असताना सरबाडी आदरणीय या स्पर्धेची आन बान शान निलेश दादा गुरव पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये व्हिजिट दिली आहे आणि असोसिएशन क्वालिटी पद्धतीनं म्हणावं लागेल कारण खूप साऱ्या फॉर्मॅटी कारण नुकताच वसई ग्रामीण देखील आम्ही कंप्लीट केलं. मग त्यानंतर वाडा देखील WCच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आज भिवंडीकरांची स्पर्धा पाहतोय. त्यानंतर पुनश्च एकदा 11 तारखेपासून भिवंडीकरांचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. 1,35,000चं प्राईज ज्या ठिकाणी असणार आहे. 11 तारखेपासून थेट प्रक्षेपण असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये. चिंबीपाडा अजी क्रिकेटचा महातारा
त्यानंतर आई कोसमाई खार्डी चषक 5 लाख रुपयाची स्पर्धा आहे. प्रभाकरजी पांडुरंग पाटील गोल्ड मॅन असं म्हटलं जातं पालघर जिल्ह्यामधील हर्टिगावचं व्यक्तिमत्व. 5 लाख रुपयाची स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. आणि खूप साऱ्या स्पर्धा ज्या खऱ्या अर्थानं पण ऑन झाल्यात. मात्र या ठिकाणी पाहू शकाल की खऱ्या अर्थाने एबन जोडीच्या माध्यमातून कुणाची लसणे आणि त्यासोबत क्षतिजी जाधव यांची अफाट मेहनत स्पर्धेकरता पाहायला मिळते. दोन्ही ऑफिशियल पंच या ठिकाणी बाला माने आणि त्यांच्यासोबत पाहू शकतो नक्कीच श्याम कराले. आपण पाहतो दुसऱ्या दिवसामध्ये देखील ती आपल्या मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून ॲज अ गुड डिसिजन ॲज अ कम्प्लीट क्रिकेट करत असताना आपण पाहतोय. 71 धावा चेस करण्याकरता दोन्ही बिग बॅटर एबन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. राहुल आणि विशाल ही जोडी मध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती 71 धावा डिफेंड करण्याकरता पहिले स्पीड मेंटेन हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. ब्रदर्स ग्रुप विश्ववरती फाटाकडनं पहिल्या स्पेल करता पहिल्या ओव्हर करता बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज राहुल. आपण पाहतोय राहुलच्या विरोधात राहुल. एकच रास एकच नाव. मात्र नक्कीच दोन्ही गावं वेगळी आहे. एक गाव फॉर्मॅट म्हणतो ना की खऱ्या तो पहिला प्लॅटफॉर्म आहे. त्या गावाची जर्सी प्रदान केली ना ते गाव माझं आहे आणि त्या गावाकरता मला खूप काही करायचं आहे ही आशा मात्र दर्शवली जाते. आणि ती आशा नाही ते खऱ्या अर्थानं त्या गावाची कर्तृत्व आज ग्रामीण टेनिस पोचवायचं आहे. कारण नुसतंच खऱ्या अर्थानं गोरसेकरांचा बोलबाला टेनिसमध्ये राहिला नाहीये. स्वतःला घडवलं. पहिलाच बॉल कॉटनला यावरती आघात केला. स्टॅन्ड दिल्यावर बॉलला फेकून द्यायचा प्रयत्न केला ऑन साइडला निघून जाईल. नो चान्स मुवमेंटनं डाऊन ती ग्राउंड वन बाउन्स चौका. क्या बात आहे. उत्तर दिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलवरती डॉट तिसऱ्यावरती डॉट पाहू शकाल. इथे 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्यात आणि या 3 बॉल नंतर धावसंख्येची टोटल तुम्ही पाहतात विदाउट विकेट लॉस ऑफ शंभूनगर पाहू शकाल 6 या धावसंख्येवरती. चांगले स्कोरर आपण पाहू शकाल. ऍक्टिव्हिटीज मध्ये स्कोररचं काम करतात. गोल्डन फिंगर बार कुणालजी अप्रतिम पाहू शकाल स्कोरर. इथे मीडियाला खेळायचा प्रयत्न केलाय पंचांकडे जोरदार स्ट्रॉंगली अपील होती. मात्र हॉपसमच्या बाहेर बॉल पाहायला मिळतोय. तर म्हणतात क्रेज आणि क्रेझीमध्ये खूप काही डिफरंट आहे. आणि ते क्रिकेटमध्ये तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे ना त्याला खूप महत्त्व आहे. आणि ज्या पद्धतीनं 365 दिवसानंतर ह्या स्पर्धेची जी आपण वाट पाहतो स्पर्धा मात्र कालच्यापासून ऑन झाली आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीनं पाहू शकाल की खऱ्या अर्थानं कृष्णा 11 कवाड आयोजित क्रिकेटचा महातारात उद्या मात्र स्पर्धेचा अंतिम दिवस ग्रँड फिनाले फायनलचा दिवस पाहणार. यावेळी शॉर्ट ऑफ बॉल इथे मात्र हवेत उडवलाय. चेंडू ऑन साइडला आहे. कॉमन्स रिझर्व मध्ये पाहू शकाल. सेफ मध्ये चेंडू बद्दल डिले होताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं टार्गेट आहे. कारण एखादी धावा ऑलमोस्ट संप पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या क्लायमेटमध्ये थोडंसं मात्र तुम्हाला हिट होताना पाहायला मिळेल. कारण ज्या पद्धतीने पाहू शकाल की परफेक्ट आपण पाहू शकाल की 11:51 मिनिटं झालेत. वार शनिवार जरी असेल तरी इथे मात्र एखादा चेस केला जातील का शंभूनगरला चेस करावे लागतील. कारण या विभागातील टीम आहे आणि विश्वभर त्यांना खऱ्या अर्थाने इथे मात्र बॅटचा एज हाजेल येस नो मध्ये इथे कॅरी केलाय. प्रयत्न खूप चांगले होते. शेवटच्या मात्र प्रयत्नावरती यश मिळालं देखील. आणि फर्स्ट विकेट डाऊन बिग बॅटर विशालला परतावा लागेल. विकेट क्रमांक फर्स्ट.
मस्त मूवीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ब्रँड फोडून आज महाराष्ट्राच्या प्रगती पथावरती आहे. कारण नुसती क्वालिटी दिली नाही आहे, त्या क्वालिटीला ब्रँडमध्ये निर्माण केलं आहे. थोडं म्हणतो ना, जेव्हा क्वालिटी टक्करते ना, तेव्हा ब्रँड होऊन खऱ्या अर्थानं मात्र उत्पन्न मात्र पाहायला मिळते. ओट क्रमांक 2 या ठिकाणी नक्कीच गोलंदाज मार्क त्याला गोलंदाज अतिशला आपण पाहतोय. 18 बॉलचा केला जुनी बाकी आहे. पहिलाच बॉल इथे मात्र पुन्हा पिकअप करण्याचा प्रयत्न होता. बॅट्स ऑफिस तेवढा योग्य त्यामध्ये टायमिंग प्रॉपर करू शकला नाही. ऑन साईडला एक सिंगल त्या ठिकाणी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न येते होता. आता सेफ पाहू शकाल. पण ज्या पद्धतीनं उत्तर देणं गरजेचं आहे, कारण एकाच धावा बनवायच्यात विजयाकरता, चेस करायच्यात, तिथे मात्र अटॅक करावा लागेल. नो वेट अँड वॉच, ओनली वन अटॅक दिस मुवमेंट. या मुवमेंटला तुम्हाला फक्त अटॅक करावा लागेल. इथे मात्र म्हणताना वेळ गेल्यानंतर मात्र प्रायचित करण्यापेक्षा वेळेवरती सावध व्हा, वेळेवरती प्रयत्न करत राहा, तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. कारण ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की महाराष्ट्र आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीपासून आपण निगडीत आहोत आणि या मातीने शेवटपर्यंत लढायला शिकवलंय, याच मातीने खऱ्या अर्थानं जगायला शिकवलंय. लो फुटच बॉल इथे मात्र बॅट साईज पाहू शकाल, जिथे मात्र चेंडूला भेटण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र फलकावरती पाहतोय. 11 या धावसंख्येवरती निल्सन आकड्यावरती पाहू शकाल, डबल फिगर मध्ये धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळते. कारण इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती असताना गोलंदाज आपण अतिशला पाहतोय, ज्याने आतापर्यंत मोठे सुख मारू दिले नाही आहेत. इथे स्लोवरला वापर केला गेला. परफेक्ट वाट फिनिशिंग बॉल पाहू शकाल. इट्स गुड ऑन डिलिव्हरी, मस्त माइंड ऑन डिलिव्हरी, मॅग्निमिझम पाहायला मिळाला. इथे मात्र डोक्याचा वापर केला गेला. फलंदाज शपून मात्र अक्रॉस पद्धतीने ऑनसाईडला किंवा स्क्वेअर आणि फाईन मध्ये केलं, त्या चेंडूला थोडंसं हलक्या पद्धतीने कट घ्यायचा प्रयत्न केला. स्विंग खूप चांगला होता, स्लोअर देखील खूप चांगलं होतं. कारण 2021 पासून क्रिकेट देखील बदललं. खऱ्या अर्थानं गोलंदाजांना या क्रिकेटच्या अभिराज्यावरती आपलं एक वेगळं स्वरूप निर्माण केलं आहे. मग ते एकगाव क्रिकेट स्पर्धा असेल, ओपन असेल किंवा मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील असेल, आज गोलंदाज अक्षरशः मध्ये प्रभावित करतोय. त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक बॉलला पाहू शकाल, हाफ ट्रायकर असेल, स्लोवर असेल, त्यानंतर आपला ब्रह्मास्त्र असेल, यॉकर बॉल असेल, फाईट यॉकर असेल, गुडल्या स्पॉटवरनं वन बाउन्स असेल, या सर्व गोष्टींचा वापर या 6 बॉलमध्ये तुम्ही केला ना, तर खऱ्या अर्थात तुम्हाला एक वेगळं क्रिकेट स्वरूपानं पाहायला मिळेल. तर या गोलंदाजी मार्कवरती शॉट ऑफ होता बॉल, पण नक्कीच गुडल्या स्पॉटला थोडीशी हाईट द्यायचा प्रयत्न केला गेलाय. परफेक्ट ऑन डिलिव्हरी, दोन्ही चेंडूमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. असं म्हणताना बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण इथे गोलंदाजी मार्कवरती अतिशय मात्र स्वतःच्या गोलंदाजी मार्कवरती बदल करतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ते मोठे स्ट्रोक जर खेळायचे आहेत तर त्याच्या विरोधातला बॉल इथे हातलावा लागेल आणि त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 4 बॉल आणि फक्त 3 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. पहिल्या ओव्हर्समध्ये 9 धावा आल्या होत्या. 1 विकेट लॉस ऑफ देखील पाहिली होती. बिग बॅटरला पडताना इथे हॉप्समध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं स्विंग पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा ब्रेक करतोय, कुठेतरी मात्र लेग ब्रेक आहे. कटन गोलंदाजी ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय, अँगल करेक्ट करतोय आणि काबिल तारीफ. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव पुन्हा मैदानामध्ये आपल्या गावाकरिता दिली आहे. आणि इथे मात्र 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. अंतिम बॉल बाकी आहे. 71 तर खूप मोठं दूरचं लक्ष राहिलंय. कारण धावसंख्या फलकावरती फक्त ना फक्त ती मात्र 11 या 12 या धावसंख्येवरती. यावेळी चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र बॉल हवेमध्ये आहे. फाईट आणि बॅकवर्ड स्कोरलिंग पाहू शकाल. 2 दिवसामध्ये बॉल या ठिकाणी मात्र डिलिव्हर केल्याचं पाहू शकाल. षटक क्रमांक या ठिकाणी मात्र दुसरं कंप्लीट झालंय आणि दुसऱ्या ओव्हर्स नंतर धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचते ती मात्र 14 या धावसंख्येवरती. 12 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि इथे बनवायच्यात 12 मध्ये. .57 12 बॉल आणि विजयाकरता अजूनही 57 धावांचं लक्ष्य आहे. हाई स्कोर बाई बनले इथे मात्र ना चलेगा अक्का ना बुक्का, हर गेंद पर लगाना पड़ेगा बेहतरीन छक्का. क्योंकि यहाँ सब कुछ अब करना है, सफर तो तय करना है, तो उसे पाने के लिए कुछ भी करना पड़ेगा और हर गेंद के ऊपर यहाँ बड़ा प्रयास भी करना पड़ेगा. अभी तक जिस तरह की गेंदबाजी हो रही है बढ़िया हो रही है. गोलंदाजी मागवरती पाहू शकाल. ओव्हर क्रमांक 3 करता सचिनला प्रमोट केलं गेलं. स्पेल क्रमांक 3 करता पहिला बॉल त्याने डिलिव्हरी केला. एक सिंगल आली. अजूनही पाहू शकाल. नक्कीच 11 बॉलचा खेळ बाकी आहे.
साईड कव्हर खेळायचं होतं. इथे मात्र बॅटचा फेस वेगाने आला नाहीये. सरळ मात्र एज ऑफ द टायमिंग पाहू शकाल आणि कमालीचा झेल त्या ठिकाणी कॅरी झाला. विकेट क्रमांक 2. आम्ही जिंदगी पहिल्या मॅच मध्ये प्रतिम क्रमांक पाहू शकाल कमबॅक केलं होतं लो स्कोरिंग मॅचला. इथे मात्र हाय स्कोरिंग मॅच मध्ये तब्दील केलं गेलं. 71 धावांचं एक चांगलं लक्ष टार्गेट सेट केलं गेलं. थोडं म्हणताना की सुरुवात ही खूप महत्वाची असते. कारण विश्वात म्हणतात ना, तुमचा पाया मजबूत तर तुमची भिंत मजबूत, तुमची भिंत मजबूत तर तुमची इमारत मजबूत, आणि तुमची इमारत मजबूत तर तुमचं छप्पर मजबूत. पहिला स्ट्रॉंगली तुमचं काय स्टार्ट ऑफ द गेम तुमचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे. तो स्टार्ट मिळाला नाही या टीम मध्ये. शंभूनगर या टीमला येणार फर्स्ट बॅटर कडनं थोडं म्हणतात की घराचा पाया मजबूत का असणं गरजेचं आहे. बॉल गोलंदाजी आहे. अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला. परफेक्ट वन पाहू शकाल. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून क्रिकेटमध्ये समज जाणार व्यक्तिमत्व गोलंदाजी मागवरती पाहतोय गोलंदाज मिस्टर सचिनला. 3 बॉल दिस कम्प्लीट. चौथ्या बॉल करता पुन्हा एकदा तयार. लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी संकेत लबा पाहतोय. सायकल एंड वरती नव्यानं आलाय. लाईन पुढे शेता शपल झाला होता. बिग बॅटर हॉप्समच्या बाहेर खेळण्याचा इरादा होता. पण चुकतो खूप चांगला होता. आता बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाच नाही. खूप सारे क्रिकेट आहेत आणि खूप सारे क्रिकेटच्या माध्यमातून अनेक स्पर्धा पाहतोय. ज्या पद्धतीने आतापर्यंत पाहायला मिळाला की 8 बॉलचा खेळ इथे शेष आहे आणि विजयाकरता 56 धावांचं लक्ष अजूनही मात्र शेष आहे. एक जबरदस्त वन बॅट पाहायला मिळाला. स्विच हिट इथे मात्र रिव्हर्स पॅटर्न करायचा होता. लगा तो आबाद नाही तो बर्बाद होणे वाली गेंद. इथे तुम्हाला पहिल्यांदा स्थान द्यावा लागेल. तुम्हाला स्वतःमध्ये शरीराची हालचाल करावी लागेल. पण त्यानंतर तुम्हाला म्हणतो की स्विच हिट खेळण्याकरता त्या बॅट आणि बॉल मध्ये परफेक्ट कनेक्शन आणावं लागेल. अंतिम बॉल काही जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फक्त या ठिकाणी एक सिंगल दिली आहे. 5 बॉलचा खेळ त्यांनी कंप्लीट केलाय. इथे मिडलला बॉल सेल पाहू शका. रनिंग घ्यायचा प्रयत्न खूप चांगला होता. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत मध्ये 3 स्पेल मध्ये कंप्लीट झाले. 3 ओव्हर्स नंतर धावसंख्या टोटल समजा फलकावरती पाहायला मिळते. शंभूनगर आपण पाहतोय फक्त 17 या धावसंख्येवरती. 6 मध्ये बनवायला इथे मात्र 55 धावा. हाय स्कोरिंग माझ्या 6 षटकार देखील आले तरी बनणार नाहीत. मात्र काय घडेल काय बिघडेल त्याआधी ऐकूयात. आपण नक्कीच घेऊयात एक धून डीजे कडनं आणि देऊयात डीजेला संधी. का बॉ डीजे त्याच्यात देखील आमच्या खूप चांगल्या पद्धतीने व्हॉइसला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ॲडमिट पाहू शकाल. एकच बोल बाला एकच गाजावाजा. निलेश गुरु साहेब पाहू शकाल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अंतिम शेवटचे 6 बॉल. इथे मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये विकेटचं बदल होताना पाहू शकाल. विकेट क्रमांक 3 या टिकट डाऊन झाली है. सब कुछ खत्म हो चुका है. टीम यहाँ पर शंभूनगर बड़ा स्कोर था. चेस करने का प्रयास भी था. पाहिल्या होत्या. यावेळी चांगला पिकअप आहे. बॅकपॉटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी सेल होईल. विकेट क्रमांक 4.
धन्यवाद रिजई. न्यू बॅटर महेंद्र. असं म्हणतात ना, दुनिया झुकती आहे लेकिन झुकाने वाले चाहिए. कारण तुम्हाला जर कर्तृत्वाचा विश्वास असेल ना, तर तुम्ही आयुष्यामध्ये अनेक स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गेम मध्ये ऑन होऊ शकाल. इथे मात्र पुन्हा एकदा पाहू शकाल, डिफ मध्ये बॉल निघून चालला डिस्टन्सच्या मधनं. 2 खेळाडूंच्या परफेक्ट डिफेंडनं इथे मात्र चौकार आलाय. 4 धावा. स्पीडअप करणं अधिक खूप गरजेचं होतं. वेळ गेल्यानंतर मात्र प्राचित करण्यापेक्षा वेळेवरती सावध व्हा. आणि इथे मात्र पूर्णपणे या मॅच वरती बॉल बना राहिलाय ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा. करता विजयाकरता बनवायच्या 5 मध्ये 50 धावा. परफेक्ट बम्मासरचा वापर. ब्लॉकरचा बॉल अक्षरशः हुकेरचा प्रयत्न केला. इस्ता कव्हर मध्ये आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ शेष आहे. चला नंतर यानंतर विजय टीम्स आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात पाहायला मिळणार मिथ स्पोर्ट्स कबाड बी. आपण कॅप्टन्स क्रॉस बॉक्स मध्ये या. खूप सारे स्पर्धेत पाहू शकाल. 7 फेब्रुवारीचा दिवस आपण पाहतोय मित्रांनो. ज्या पद्धतीने 65 दिवस तुम्ही मात्र क्रिकेटला महत्व देणार, तर माझ्या राजाची जयंती येते 19 फेब्रुवारी. विसरून जमणार नाही. 35 ची तुम्ही वाट मात्र 364 दिवस वाट पाहत असतात, तेव्हा 31 डिसेंबर तुमच्याकडनं सोने दिवस असतं. मग 19 फेब्रुवारी का दिवस नाही आहे? त्या राजाने खऱ्या अर्थानं स्वराज्य लढवला. त्या राजाने महाराष्ट्राचं कर्तृत्व केलं. त्या महाराजाकरता एक दिवस नक्की द्यावा लागेल. प्रत्येक गावामधनं, प्रत्येक सिटीमधनं आणि प्रत्येक खेडपाडव्यामधनं नक्कीच त्याच दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण नक्कीच महाराजांची प्रतिभाबिंब नक्कीच पाहायला मिळेल. आणि कुठल्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रॅल्या देखील पाहायला मिळते आणि भगवं वादळ पण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. तोच दिवस मात्र येते 19 फेब्रुवारी. त्यामुळे पाठचे जिथे मात्र असेल लाजबाब कॅरी फेकेटचं बदन. देहार्ताचा ध्येय तुझं सांडून गेला. देहार्ताचा ध्येय तुझं सांडून गेला अवघ्या भूमीवरती. आजही मात्र महाराष्ट्राच्या मनामध्ये, आजही महाराष्ट्राच्या कणामध्ये आणि आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक मातीच्या क्षेत्रामधनं तुझी जी ख्याती येते, पुन्हा जन्माला या अशी मात्र सहानुभूती देते माझ्या महाराजाला. माझा मानमुद्रा. करा 9 सेकंद जाऊन फलकावरती संपली आहे मॅच. या ठिकाणी नक्कीच जिंकली आहे की पाहू शकाल. नक्कीच पाहायला मिळते ब्रदर्स ग्रुप विश्वभारती फाटा. पहिल्या बॉलवरती रनआउट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्यावरती चौकार, चौथ्यावरती सिंगल, 5व्यावरती सिंगल आणि 6व्यावरती विकेट्स. आता बेस्ट ऑफ द टीम